जर तुम्ही ब्रेकफास्टला 80 ग्राम्स ओट्स खाल्ले, ज्यात साधारण 50 ग्रॅम्स कार्ब असतात, तर त्या कार्ब सोबत तुमच्या शरीरात जवळजवळ 200 ग्राम पाणी साठतं. लंचला तुम्ही 200 ग्राम शिजवलेला भात खाल्ला, ज्यात साधारण 60 ग्रॅम कार्ब असतात, तर त्यामुळे सुद्धा जवळजवळ 240 ग्रॅम पाणी बॉडीमध्ये होल्ड होतं. आणि डिनरला 200 ग्राम पास्ता खाल्ला, ज्यात अंदाजे 50 ग्रॅम्स कार्ब असतात, तर त्यामुळे सुद्धा सुमारे 200 ग्राम पाणी शरीरात साठतं. म्हणजे एकूण मिळून झाले साधारण 160 ग्राम कार्ब्स. आणि त्यामुळेच जवळजवळ 650 ग्रॅम एक्स्ट्रा पाणी तुमच्या बॉडीमध्ये ऍड होतं. हे असं का होतं? कारण प्रत्येक 1 ग्राम कार्ब सोबत शरीरात साधारण 3 ते 4 ग्राम पाणी साठवून ठेवलं जातं. याचा अर्थ असा होतो की तुम्ही कदाचित खरंच फॅट लॉस करत असाल, पण वॉटर रिटेशनमुळे वजन काट्यावर फरक दिसत नाही. आणि जेव्हा तुम्ही रोज वजन चेक करता आणि स्केल खाली जात नाही, तेव्हा साहजिकच डिमोटिवेट वाटतं. म्हणून यासाठी बेस्ट अप्रोच म्हणजे दररोज वजन पाहण्यापेक्षा आठवड्याचा अवरेज घ्या. कपडे कसे फिट होत आहेत ते बघा किंवा प्रोग्रेस फोटोज काढा. जर तुम्ही प्रामाणिकपणे कॅलरीज ट्रॅक करत असाल, कॅलरी डेफिसिटमध्ये असाल, तर वेट लॉस होणारच, यात शंकाच नाही.